नमस्कार मित्रांनो, मा विलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुष्काळी अनुदान जमा होणार आहे, ते सुद्धा 127 कोटी। आता कोणत्या तालुक्यासाठी जमा होणार आहे, याचे निकष काय असणार आहे आणि आज किती वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार मित्रांनो। सध्याला लागलेली आहे आदर्श आचारसंहिता। आदर्श आचारसंहितेमध्ये कोणताही मुख्यमंत्री मंत्री हे पैसे वाटप करू शकत नाही, तर हे पैसे आता थेट कलेक्टर ऑफिस मधून आणि मंत्रालयाच्या सचिवाकडून वाटप होणार मित्रांनो। कारण आचारसंहिता लागल्यामुळे कोणतेही मंत्री थेट वाटप करू शकत नाही, पण सचिव वाटप करू शकतो। कारण की हे पैसे आपल्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर असल्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यात आज जमा होणार आहे, ते सुद्धा 127 कोटी। आता त्यामध्ये कोणता तालुका घेण्यात आलेला आहे किंवा ही मदत कशी मिळणार आहे आपण आज व्हिडिओमध्ये सविस्तर समोर बघूया। परंतु तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आता समोर बघूया। गेल्या 2 वर्षापासून दुष्काळी मदतीपासून वंचित असलेल्या 1098 शेतकऱ्यांना आता लवकरच मदत मिळणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यात 1,27 रुपये जमा करण्यात येणार आहे। या शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। म्हणजेच मित्रांनो, आपल्याला कोणतेही दुष्काळी अनुदान जर वाटप करण्याचे असेल किंवा आपल्याला कोणतीही मदत जर मिळणार असेल, त्यासाठी आता शासनाने एक धोरण अवलंबलं आहे, ते म्हणजे ई-केवायसी। समोरचा व्यक्ती हयात आहे का नाही ते बघण्यासाठी किंवा ती मदत फक्त त्या शेतकऱ्याला चालली का दुसऱ्या कोणाला चालली हे बघण्यासाठी आता शासनाने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे। अशा शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करण्यास सूचना देण्यात आली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांचा मदत मार्ग आता मोकळा झालेला आहे। म्हणजे जर तुम्ही ई-केवायसी केली तर आज तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात मित्रांनो। आता ई-केवायसी कुठे करायची? ई-केवायसी आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपण ई-केवायसी करू शकतात। तिथं रुपया सुद्धा आपल्याला लागत नाही। शासनाकडून त्यांना आपले ई-केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यात जमा होत असतात पैसे, त्यामुळे आपल्या ई-केवायसी करण्याचे पैसे द्यावे लागत नाही। गेल्या 2 वर्षापासून बहुपरिचित असलेल्या दुष्काळ अनुदानासाठी म्हणजे दुष्काळ भरपाईसाठी अनुदानाच्या याद्या नुकत्याच आपल्या तलाठी आहे ना, तलाठी कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। काही 2 वर्षापासून दुष्काळ पडला होता मित्रांनो, पावसाचा खंड वगैरे सगळं पडला होता, त्याच्या अजून शेतकऱ्यांना रुपया सुद्धा मिळाला नव्हता। आता त्याच्या याद्या तलाठी कार्यालयामध्ये लागले आहे। आता दुष्काळ कधीपासून पडला होता? 2022-23 आणि 23-24 यामध्ये शासनाने लाभ मिळणार आहे आता। म्हणजे यामध्ये ते दुष्काळग्रस्त शेतकरी 22-23, 23-24 त्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुदान मिळणार आहे आपल्याला। आता सध्याला लोकसभा आचारसंहिता लागलेली आहे। ही आता अनुदान कधीचे मित्रांनो? आचारसंहिता लागण्याचे पूर्वीचे अनुदान आहे। त्याच्या अगोदर ठराव घेतलेला होता, पण आता ते अंमलबजावणी सध्या चालू आहे, त्यामुळे आता ही मदत शेतकऱ्यांना मिळणारच आहे असा सुद्धा व्यक्त होत आहे। ई-केवायसी करणे आता बंधनकारक आहे आणि ई-केवायसी केल्यानंतर संबंधित अनुदान जमा करण्यात येणार आहे। त्यासाठी सरकारने आता ई-केवायसी करण्याचे बंधन केलेच आहे। आपण जवळच्या CSC सेंटरवर जाऊन ई-केवायसी करू शकतात। आता काय करावं लागणार मित्रांनो? आपलं कोणतंही जर अनुदान घ्यायचं असलं तर प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारकच आहे। शासनाकडून आतापर्यंत मिळालेल्या अनुदानात प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागत आहे। एकदा ई-केवायसी केल्यानंतर दुसरी मदत शेतकऱ्यांना पुन्हा ई-केवायसी करावं लागणार आहे। म्हणजे आपल्याला एकदा ई-केवायसी केल्यानंतर दुसरी परत अनुदान आलं त्यासाठी सुद्धा ई-केवायसी करावं लागणार मित्रांनो। आता इथं काय सांगितलंय नाही, 2 वर्षाचे अनुदान आता शेतकऱ्यांना थेट डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे। म्हणजे काही शेतकऱ्यांना 2 वर्षापासून रुपया सुद्धा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना धुनीवंदनच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। हे पहा, नुकत्याच प्राप्त झालेल्या यादीनुसार 2024 मध्ये 519 खातेदारांना 58,77,000 तर 818 शेतकऱ्यांना 2023-24 मधील 579 शेतकऱ्यांना 69,19,555 रुपये असे एकूण जवळपास मित्रांनो 127 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ते सुद्धा ई-केवायसी केल्याबरोबर मित्रांनो। त्यामुळे शेतकऱ्यांना काही टेन्शन घ्यायचं नाही। ई-केवायसी केल्यानंतर 24 तासात किंवा 72 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जमा होणार मित्रांनो। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो। तोपर्यंत धन्यवाद।